जा रहे हैं मॉल में। घरातून बाहेर पडल्यानंतर गाडी आम्ही बाहेरच पार्क केली होती, त्यामुळे आता बाहेर जातोय। भरपूर पाऊस पडून गेलेला आहे। छान हिरवळ दाटली आहे बघा, बाहेर किती छान दिसत आहेत झाडं हिरवेगार। चला गाडी काढूया आणि निघूया। जांभूळवाडी रोडवरून निघालो आहोत आम्ही। रोडवर आलो की दत्तनगर स्क्वेअर येतो बघा। दत्तनगर स्क्वेअरपासून आपण जुन्या बेंगलोर हायवेवरून निघणार आहोत आणि जाणार आहोत आता नवले ब्रिजच्या दिशेने। हे पहा आलं नवले ब्रिज। इथूनच सुरू होतं ट्रॅफिक। तसं दत्तनगरमध्ये भरपूर ट्रॅफिक असतं, इकडे खूप जास्त असतं। जसं जसं सिंहगड रोड येतो ट्रॅफिक भयानक आहे तिकडे। घरापासून जवळपास तिथं पोहोचायला 1 ते सव्वा तास लागतो पॅव्हिलियन मॉलपर्यंत। नवले ब्रिज क्रॉस करताना बघा पाऊस सुरू झाला परत। सगळीकडे छान हिरवळ दाटली होती आणि ट्रॅफिक पण होतं, पण वातावरण छान प्लीजंट असल्यामुळे छान वाटत होतं। आता उजवीकडे गेलं की लागणार आहे सिंहगड रोड आणि डावीकडे इकडे लागणार आहे सिंहगड किंवा धारी लागेल पहिले। चला आपण आता उजवीकडे सरळ निघालो आहोत, सिंहगड रोडला लागलो। कंटिन्यू ऑन नरवीर तानाजी मालुसरे रोड फॉर 3 किलोमीटर्स। इथून कंटिन्यू पाऊसच होता शेवटपर्यंत। पण सॅटर्डेला जेवढं ट्रॅफिक असतं त्यामानाने थोडंसं किंचित तरी मला कमी वाटलं आज ट्रॅफिक। इथं सिंहगड रोडवरचं ट्रॅफिक असण्याचं अजून एक कारण म्हणजे इथं हा ब्रिज सुरू आहे। एका साईडला सुरू झाला आहे, पुढचा सुरू झाला आहे, तो हा राहिला आहे, अजून याचं बांधकामच राहिलं आहे अजून। त्यामुळे भयानक ट्रॅफिक आहे सिंहगड रोडवर। शॉपिंगचे भरपूर ऑप्शन्स आहेत सिंहगड रोडवर सुद्धा। या ब्रिजच्या खाली म्हणजे बांधकाम सुरू आहे त्याच्या खाली 2 ते 3 पाट्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवणार होते पण ते नाही दाखवू शकले। आता हा लागला बघा राजारामपूर। भरपूर पाणी दुथडीवरून वाहत होती नदी। समोर वृद्धाश्रम आहे बघा, तिथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे। सरळ गेल्यानंतर आपल्याला प्रभात रोडकडे जायचं आहे। त्या अटल ब्रिजच्या खालून धनंजय गाडगिळ पथ सुरू आहे बघा, हा प्रभात रोडला जाऊन मिळतो हा। इथे आयकर भवन आहे उजवीकडे। डावीकडे आता सरळ जाऊन व्यंकटेश माडगुळकर यांचं घर आहे। छान लिहिलेलं आहे त्याच्यावर, संदेश खूप छान लिहिलेला आहे। हळूया वेंकटेश माडगुळकर।
हे पा, हेच ते घर. हे बघा इथे लिहिलेलं आहे अक्षर, त्याच्या खाली लिहिलेला संदेश खूप छान आहे की लोक पैसे देऊन घर बांधतात आणि घर बांधलं, असं खूप छान असं लिहिलेलं आहे त्यांचं. बघा आता लॉ कॉलेज रोड लागतोय. हा रोड जाऊन मिळतो लॉ कॉलेज रोडला. आता फिल्म इन्स्टिट्यूटचं इकडे एक डोर आहे बघा, एक गेट आहे, थिएटर आहे त्याचं. डाव्या साईडला गेलो असतो आपण तर तिकडे वाडेश्वर लागलं असतं बघा. आता आपण उजवीकडे जाणार आहोत, पण समोर SB रोडकडे जायचं आहे आपल्याला. आता लॉ कॉलेज रोड लागला हा. In 600 meters at Khandekar Chowk, take the first exit onto Senapati Bapat कुठे Road. जायचं म्हणजे बघा छान पुढे दर्शनच होत आहे. बघा हे लॉ कॉलेज इथं, इंडियन लॉ सोसायटी, ILS कॉलेज. 2 वर्ष झाले त्याला त्या कॉलेजला. तिथून परत आता डावीकडे सरळ गेलोय आपण. बालभारतीचे पुस्तकं जे असतात की नाही आपल्याला लहानपणी होते, मराठी मीडियमला जे शिकलेत त्यांना माहिती आहे. त्या बालभारतीचं हे इथे भवन आहे, बालभारती भवन. आपलं बालभारती सरळ गेलं तिथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे, सॉरी राईटला जायचं आहे. पुस्तक पाठ्यपुस्तक एक मोठी ताई वाचत बसलेली आणि त्याच्याजवळ एक मुलगा छोटा, असं छान चित्र असायचं बघा बालभारतीच्या पुस्तकांवर. समोर दिसते ते चित्र सेम. लागलाय सेनापती बापट रोड. उजव्या साईडला आता सिम्बासिस दिसेल आपल्याला. आलो आहे आपल्या डेस्टिनेशनच्या, आपण बरंच जवळ आलो आहे. घरापासून जवळजवळ 13 किलोमीटर आहे पॅव्हिलियन मॉल. तो शृंगी मंदिर पण आहे समोर. जायचं का आपण कात्रजच्याही पुढे जांभूळवाडी रोडवरून इकडे आलेलो आहोत. लॉ कॉलेज रोडपासून पुढे SB रोडवर असलेल्या या पॅव्हिलियन मॉलमध्ये निघालो होतं. सिग्नल लागेल, 1-2 सिग्नल लागतील आणि मग आपण पोहोचून जाऊ. आम्ही साधारण म्हणजे 6-6:30 निघालो, तर मग पोचायला खूप उशीर होतो म्हणून 5लाच निघालो आहोत. आणि पाऊस देखील खूप जास्त नाही, थोडंसं कमी आहे. ॲक्च्युली अद्वैची खूप चालली होती लॉ त्या मॉलमध्ये जाऊन खेळायचं आहे त्याला तिथे, म्हणून त्याचा हट्ट्यानुसार आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला कसं वाटलं पुढे दर्शन? वेळ लागतो, सगळे थांबलेले असतात, प्रत्येकाला गाडी स्लो स्पीडमधनं परत पुढे स्पीड पकडायला वेळ लागत असतो. एवढ्या ट्रॅफिकमध्ये एवढ्या दूर चालवण्यासाठी भरपूर पेशन्स पण लागतो, भरपूर स्टॅमिना पण लागतो. आहे अनन्य अद्वैच्या बाबांमध्ये तेवढा स्टॅमिना, भरपूर ड्राईव्ह करतात ते. चला आलो आपण आपल्या डेस्टिनेशनपाशी. आता मॉलमध्ये गेलेली मज्जा मस्ती तर मी आता हा ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे हा आजचा व्लॉग, म्हणून मी काय करते आता आपण पोहोचलो मॉलला की ट्रॅफिक आपल्या पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर ब्लॉग आजचा बंद करते. पुढच्या भागामध्ये भेटूया आणि पाहूया आपण मॉलमधली मज्जा मस्ती. आला हा पॅव्हिलियन मॉल. Your destination is on the left. इकडे आलं की एकदम वेगळ्या पुण्यात आल्यासारखं वाटतं, एकदम वातावरण चेंज. पार्किंग देखील चांगली, भरपूर 2-3 मजली पार्किंग आहे खाली अंडरग्राउंड.
काय प्रकारे आपण कसं झालं फायनली भरपूर शोधल्यानंतर एक जागा सापडली आहे पार्किंग करण्यासाठी. वेकंट कुठले कसं पडेल आणि गाडी बघ खूप आहे समजलं ना हे विमान हा द्यायचं त्याला इथं उजव्या साईडला गाडी पार्क करता येईल. पार्क केली आहे. किती मोठं पार्किंग आहे बघा. खुश का